खग्रास चंद्रग्रहण आणि कर्क राशी. मित्रांनो, आता थोड्या वेळातच चंद्रग्रहण आहे खग्रासचे, तर त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. कर्क राशीवाल्यांनी हे नीट ऐकावे. तर चला सुरुवात करू. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत खग्रास चंद्रग्रहण आणि त्याचा कर्क राशीवर होणारा परिणाम. चंद्रग्रहण ही केवळ खगोलशास्त्रीय घटना नसून त्याचा आपल्या मन, भावना आणि आयुष्यावर थेट परिणाम होतो. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने या राशीसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. चला तर मग जाणून घेऊया या संपूर्ण माहितीनुसार. खग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय? जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत शिरतो त्याला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. यावेळी चंद्राची ऊर्जा क्षीण होते, ज्यामुळे मानसिक अस्वस्थता आणि भावनिक चढउतार जाणवतात. चंद्र हा आई, मन, भावना, पाणी याचा कारक आहे. म्हणूनच या ग्रहणाचा थेट परिणाम कर्क राशीवर जास्त प्रमाणात होतो. कर्क राशीवर परिणाम सकारात्मक. जुने मानसिक ताण कमी होऊ शकतात. करिअरमध्ये नवे बदल व संधी मिळू शकतात. सर्जनशीलता उफाळून येईल. आध्यात्मिक प्रगतीसाठी चांगला काळ आहे. आता यावर नकारात्मक काय परिणाम होतील? तर भावनिक अस्थिरता होऊ शकते, चिडचिड वाढू शकते, कौटुंबिक वाद, विशेषतः आईशी मतभेद संभवतात. पोटाचे विकार, निद्रानाश, थकवा, मनावर नकारात्मक विचारांचा परिणाम. ग्रहण काळातील संरक्षण. सूत काळात अन्न पाणी टाळावे. ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. पाण्यात काळं तीळ किंवा कुशा टाकून आंघोळ करावी. गर्भवती महिलांनी बाहेर जाणं, तीक्ष्ण वस्तू वापरणं टाळावं. शांतपणे ध्यान करून मन स्थिर ठेवा. ग्रहणानंतरचे उपाय: स्नान करून शुद्धीकरण करणे, देवांना अन्न पाणी अर्पण करणे, गरिबांना दूध, तांदूळ, साखर दान करणे, आईशी संवाद साधून आशीर्वाद घेणे, योग्य असल्यास मोती किंवा मूनस्टोन धारण करणे. विशेष आध्यात्मिक उपाय. मित्रांनो, चंद्रध्यान, चंद्राच्या प्रकाशात बसून ध्यान करणे, महामृत्युंजय किंवा गायत्री मंत्राचा जप करा. रात्री चंद्राला पाणी अर्पण करे. पांढऱ्या वस्तूंचे दान करणे, दूध, तांदूळ, मिठाई. मित्रांनो, क्रिस्टल उपाय एक आहे कर्क राशीसाठी मोती, मूनस्टोन, रोज क्वार्टज, अमेथिस्ट हे रत्न खूपच लाभदायक नेहमीसाठीच असतात. पण विशेषतः तुमच्याकडे टायगर आय क्रिस्टल असलेला 7 चक्रा ब्रासलेट घातल्यास भावनिक संतुलन, आत्मविश्वास आणि संरक्षण मिळते. हा ब्रासलेट डाव्या हातात घालावा. धारण करण्याआधी खारट पाण्यात शुद्धीकरण करून ओम सोमाय नमः मंत्र जप करावा. म्हणजेच मित्रांनो, खग्रास चंद्रग्रहण कर्क राशीसाठी आव्हानात्मक आहे, पण योग्य उपाय केल्यास नकारात्मक परिणाम कमी करता येतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि अजून अशी ज्योतिषशास्त्रीय संबंधित माहिती हवी असल्यास तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आणि हो, कमेंटमध्ये व्हिडिओला नक्की हाईप करा. आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असेल तर ते देखील कमेंटमध्ये मांडा. त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू. धन्यवाद.